छाया कदम यांचा शिमला फिल्म्स फेस्टिवलमध्ये हिमाचल प्रदेश राज्य सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय। अशातच त्यांनी मिळालेल्या विशेष पुरस्काराची पोस्ट शेअर केली आहे। या पोस्ट खालील कॅप्शनमध्ये त्यांनी हा केवळ माझा सन्मान नाही तर माझ्या महाराष्ट्राचाही सन्मान आहे असं म्हणत स्वतःचा आनंद व्यक्त केलाय। छाया कदम यांचा शिमला फिल्म फेस्टिवलमध्ये हिमाचल प्रदेश राज्य सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला। तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेनंतर वल्लरी विराज एका नवीन शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। या शोचं नाव हिट अँड व्हायरल द रिव्हेंज स्टोरी असं आहे। हा शो झी5 या ॲपवर प्रदर्शित झालाय। यामध्ये वल्लरी बरोबर अभिनेता इंद्रनील कामत देखील दिसतोय। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडेने त्याच्या वाढदिवशी एक खास पोस्ट शेअर केली आहे। स्टार प्रवाहाच्या मालिकेतील हा नायक लवकरच बाबा होणार आहे। त्याची पत्नी अभिनेत्री रुचिका धुरीनं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे। फसवणुकीत प्रकरणी शिल्पा शेट्टीवर दबाव वाढला असून 15 सप्टेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मराठी चित्रपट सृष्टीतला सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेला दशावतार चित्रपट महाराष्ट्रापुरता न राहता आता जागतिक स्तरावरही गाजू लागलाय। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकलेल्या दिमाखदार टीझरमुळे दशावतार या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधून घेतलंय। मराठी चित्रपटाचा डंका टाइम्स स्क्वेअरवर वाजवण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे। द कॉन्ज्युरिंग या हॉरर चित्रपटाचा चौथा भाग गेल्या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला। या चित्रपटानं जगभरात जबरदस्त कमाई केली आहे। पॅरानॉर्मल एक्सपर्ट आणि वॉरेन जोडप्याच्या खऱ्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित हा हॉरर चित्रपट आहे। प्रेक्षकांना अभूतपूर्व थराराचा अनुभव देण्यात या चित्रपटाला यश मिळालंय। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या जीवनावर चित्रपट बनवला जाणार आहे। एंटरटेनमेंट कंपनी सेरा सेराने या चित्रपटासंदर्भात घोषणा केली आहे। चित्रपटाचं नाव अब तक 112 असेल। हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल। विवेक अग्निहोत्री यांचा द बंगाल फाइल्स हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला। या चित्रपटावर अधिकृतपणे कुठेही बंदी घालण्यात आलेली नाही, परंतु पश्चिम बंगालमधील अनेक चित्रपटगृहांनी तो दाखवण्यास नकार दिलाय। आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने यावर चिंता व्यक्त केली आहे। चित्रपटावर लावण्यात आलेली अनौपचारिक बंदी चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे। टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता अभिनयाच्या जगात आपली नवी इनिंग सुरू करणार आहे। लवकरच तो अभिनेता आर माधवन सोबत द चेस चित्रपटात दिसणार आहे। आर माधवन यांनी रविवारी चित्रपटाचा टीझर शेअर केलाय। चित्रपट निर्मात्या अनुपर्णा रॉय यांना त्यांच्या सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज या पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला। हा सन्मान त्यांना व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देण्यात आला। महोत्सवात ओरिझोंटी स्पर्धा विभागात त्याचा प्रीमियर झाला।